चंद्रपुरातील सत्ता स्थापनेबाबत उद्धव ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा। महापौर पदाची पहिली 2.5 वर्ष आम्हाला द्या, ठाकरेंकडे मागणी केली। विजय वडेट्टीवार यांची माहिती। काँग्रेसचा एक गट आमच्याशी संवाद करतोय, सुधीर मुनगंटीवार यांचं विधान। तर सर्वांनी सपोर्ट केला तर चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर होईल, बावनकुळेंना विश्वास। माझ्याकडेच 20 नगरसेवक, कुठे जाण्याचा प्रश्नच नाही। चंद्रपूरमध्ये काँग्रेसच सत्ता स्थापन करणार, वडेट्टीवारांनी मुनगंटीवारांचा दावा फेटाळला। भाजपचाच महापौर व्हावा, चंद्रपूरकरांचं म्हणणं। सर्वांनी सपोर्ट केला तर चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर होईल, चंद्रशेखर बावनकुळे यांचं भाष्य। शिवसेनेचे 29 नगरसेवक आज कोकण भवनामध्ये जाणार नाहीत। शिंदे मुंबईमध्ये नसल्यामुळे गटनोंदणी पुढे ढकलली। उद्या किंवा परवा प्रक्रियेचे नगरसेवक पुढील प्रक्रियेसाठी कोकण भवनातील आयुक्त कार्यालयामधील नोंदींचं पत्र मुंबई पालिकेमध्ये देणार। मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली। संध्याकाळी मुंबई भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची फडणवीसांसोबत बैठक। मुंबईतील सत्ता समीकरणासह गट स्थापनेवर कल्याण डोंबिवलीमधील नगरसेवक आज गट स्थापन करणार। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे आणि मनसेची आघाडी, तर ठाकरेंची शिवसेनेची विरोधी बाकावर बसण्याची। उद्धव मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार। मुंबईवर ताबा मिळवण्याचं शहा मोदींचं स्वप्न। संजय राऊतांची टीका। मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत भंडाऱ्यामध्ये गायिका अंजली भारतीचं वादग्रस्त वक्तव्य। अंजली भारतीच्या वक्तव्याने नव्या वादाची शक्यता। महिला आयोग अंजली भारतीला नोटीस पाठवणार। वक्तव्याची महिला आयोगाकडून गंभीर। अंजली भारतीच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी। अंजली भारतीवर कारवाई करण्याचे भंडारा पोलिसांना निर्देश। ठाकरेंची शिवसेना देखील भाजप अंजली भारती विरोधात आक्रमक। महिलेविषयी आक्षेपार्ह वक्तव्य नको, संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी। पुण्यामध्ये सासरच्या छळाला कंटाळून विवाहिता दीप्ती चौधरीची आत्महत्या। सासूच्या निवडणुकीसाठी 10 लाख, नवऱ्याकडनं कारसाठी 25 लाखाची मागणी। गर्भपातासाठी सुद्धा दबाव टाकला, नातेवाईकांचा आरोप।